राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिडकोतील सेंट्रल पार्क, पेलिकन पार्क येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिकांना छत्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील सर्व घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याची भावना जपणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। हे खरं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि काही वेळेला काही ठिकाणी तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अजितदादाची जयंती आज साजरी होते आहे। मागच्या वर्षी आपण वाढदिवस साजरा करत होतो, तर दुर्दैवाने जे आहे आपल्याला आता जयंती म्हणावं लागतं। आणि अजितदादांनी नेहमी महाराष्ट्राच्या सगळ्या गोरगरिबांचा, महिलांचा, विद्यार्थ्यांचा, ज्येष्ठांचा विकास कसा होईल यासाठी सकाळी 6-7 वाजल्यापासून ते प्रयत्न करायचे, कामाला लागायचे। त्यांना आदरांजली अर्पण करताना मुकेश शहाणे आमचे जे नगरसेवक आहेत तिथले, त्यांनी या पेलिकन पार्कमध्ये जे आहे रक्तदान शिबिर, मुलांना पुस्तकं वाटणं, ज्येष्ठांना छत्री वाटप करणं इत्यादी अनेक कार्यक्रम जे फार मोठ्या प्रमाणावर राबवलेले आपण पाहतो आहोत। त्यातून अजितदादांच्या जे आहे कामाचं स्मरण सगळ्यांना होईल। आणि या ठिकाणी आता काही आमच्या वक्त्यांनी बोलून दाखवलं की अजितदादांचं स्मारक सुद्धा करण्यासाठी इथे जागा मिळेल। निश्चितपणे सर्व पक्षांना बरोबर घेऊन आपण त्यासाठी प्रयत्न करू आणि कायमस्वरूपी असं एक चांगलं स्मारक जे आहे त्यांचं आपण उभं करू। यानंतर विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना या साहित्याचा मोठा लाभ होणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली। रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना छत्रींचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। परंतु जो परिपाठ आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांना या राज्यामध्ये घालून दिलेला होता की दादा हे पहाटे लवकर उठून कामाला लागायचे आणि त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे गोरगरीब विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना दिलासा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। आणि म्हणून आज शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू, ज्येष्ठ नागरिक, रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी मुकेश भाऊ शहाणे नगरसेवक यांनी या ठिकाणी आयोजित केलेले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मुकेश भाऊंनी संकल्प केलेला आहे की या ठिकाणी दादांचं भव्य असं स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि या स्मारकाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्ञान आणि त्या ठिकाणी मदत कशी करता येईल अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे। त्यासाठी निधीची सुद्धा काही तरतूद केली, अजून निधीची आवश्यकता आहे, आपल्या मार्गदर्शनाची त्याच्यामध्ये गरज आहे। मी आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला। या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। आज सन्माननीय महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे नेते सन्माननीय अजितदादांची आज जयंतीनिमित्त आपण पेलिकन पार्क, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आज दादांची जयंती साजरी केली। ह्या जयंती इथं मोठ्या प्रमाणात साजरी झाली। बालगोपाल, प्रत्येक शाळेचे विद्यार्थी इथं आले, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असतील, हे सर्व एवढ्या भर पावसात एवढ्या प्रचंड गर्दीने इथे उपस्थित होते। सन्माननीय भुजबळ साहेब इथे येऊन गेले, सन्माननीय आपले आयुक्त साहेब कर्णिक साहेब इथे येऊन गेले, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी सर्वांची या इथं जयंतीनिमित्त उपस्थित लाभली आहे। परंतु येत्या काळात ह्या जयंतीनिमित्त ह्या पेलिकन पार्कचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात इथं लवकरच
अजितदादाचं सृष्टीत लवकरात लवकर याचंही भूमिपूजन लवकर घेण्यात येईल. आता तुम्ही बघितलं भुजबळ साहेबांनी सुद्धा इथं आता तुम्हाला बाहेर देताना सांगितलं आहे, सर्व पक्षीय मिळून या सगळ्यांना एकत्र करून निश्चित योग्य तो निर्णय घेऊन योग्य तो निधी लवकरात लवकर इथं जयंतीनिमित्त उपस्थित होईल, एवढंच मी तुमच्या माध्यमांना सांगतो. आणि अजितदादांचा आज वाढदिवस आपण मागच्या वर्षी साजरा केला होता, परंतु आज जयंती साजरी करावी लागते. जयंती साजरी करताना मनात खूप दुःख वाटतंय, कारण की माझा आणि अजितदादांचा जास्त संपर्क नाही आला, परंतु मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा दादांना भेटायला गेलो का आपुलकी काय असते त्यावेळेस मला कळालं. हा असा नेता भविष्यात होणे नाही, एवढंच मी जयंतीनिमित्त सांगतो. धन्यवाद. या कार्यक्रमाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, रंजन ठाकरे, भूषण राणे, छाया देवा, रश्मी हिरे, प्रतिभा पवार, पल्लवी गाणोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात सेवाभावी उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि नागरिकांशी थेट संवाद अशा विविध उपक्रमांमुळे हा कार्यक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला. सिडको परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा समाजहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.